देव मिळतो, भाव पाहिजे. एकच उदाहरण तुम्हाला घडलेलं सांगतो. मुंबईमध्ये एक डॉक्टर होऊन गेले, डॉक्टर नेतू मांडके, हृदयाचे स्पेशलिस्ट. भाव असला की देव मिळतो याच्यासाठी. हे उदाहरण आज घरी घेऊन जा. देवीच्या कीर्तनाला आलात ना, संपलंय माझं कीर्तन, संपलंय माझं कीर्तन, ऐका. मुंबईमध्ये एक डॉक्टर होऊन गेले, डॉक्टर नेतू मांडके, हृदयाचे स्पेशलिस्ट. मरणाच्या दारातला माणूस परत आणायचे, मरणाच्या दारातला. कुणाला हृदयाचा आजार झाला, डॉक्टर नेतू मांडकेकडे जावं. हे मरणाऱ्या माणसाला मरणाच्या दारातून परत आणायचे. सगळं चांगलं होतं, पण ते देवाला मानत नव्हते, देवीला मानत नव्हते. येईल त्याला म्हणायचे, कुठल्या देवीच्या दर्शनाला जाऊ नका, कुठला नवरात्रीचा उपवास करू नका. देवाला मानत नव्हते. ऐका, मोठमोठ्या लोकांच्या हृदयावर शस्त्रक्रिया करणारे डॉक्टर, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे, विको कमी, यांच्या हृदयावर यशस्वीपणे शस्त्रक्रिया करणारे डॉक्टर म्हणजे डॉक्टर नेतू मांडके. सगळं चांगलं, पण देवाला मानत नव्हते. भेटेल त्याला म्हणायचे, देवपूजा करू नका, मंदिरात जाऊ नका, नवरात्रीचा उपवास करू नका. देवीला मानत नव्हते, देवाला मानत नव्हते. ऐका, त्यांचं नाव मुंबईमध्ये झालं, भारत देशात झालं, जगात झालं. जगातली माणसं आपला हृदयाचा आजार बरा करण्यासाठी त्यांच्याकडे येऊ लागले. हे कर्तृत्व त्यांचं पाहून भारत सरकारने ठरवलं त्यांना पुरस्कार द्यायचा. पत्र लिहिण्यात आलं, आदरणीय डॉक्टर नेतू मांडके, आपल्या कार्यकर्तृत्वाची नोंद भारत सरकारने घेतली. या तारखेला आपल्याला दिल्लीला पुरस्कार घेण्यासाठी यायचंय. दुसऱ्याच दिवशी 4 वाजता पुरस्कार होता. ऐका ऐका, आनंद झाला, पण वेळ कमी होता दिल्लीला पोहोचण्यासाठी, वेळ कमी होता. ऐका, ड्रायव्हरला बोलवलं, चल पटकन मला मुंबई एअरपोर्टला सोड. गाडी आली, मुंबई एअरपोर्टला गेले, पासपोर्ट काढला, विमानामध्ये बसले. पण काय, कदाचित नियतीला तो पुरस्कार मान्य नव्हता. अचानक उन्हाळ्याचे दिवस असताना वातावरणामध्ये बदल झाला, वातावरणामध्ये बदल झाला आणि धो पाऊस पडू लागला. आपत्कालीन परिस्थितीमध्ये विमान खाली उतरवलं. विमान खाली उतरवल्यानंतर ऐका, परत चौकशी केली. 20 तासांनी विमान होतं. डोळ्यामध्ये पाणी आलं. पुरस्कार आला. अरे, भारत सरकारचा पुरस्कार आहे. परत ड्रायव्हरला फोन लावला, ये चल आपलीच गाडी घेऊन ये. स्वतःची गाडी आली, गाडीमध्ये बसले, निघाली गाडी दिल्लीच्या दिशेने, निघाली गाडी दिल्लीच्या दिशेने. धो पाऊस पडतोय, मुसळधार पाऊस पडतोय, विजा चमकतायत. अशा परिस्थितीमध्ये गाडीचा रस्ता चुकला. गाडी 10 किलोमीटर, गाडी 20 किलोमीटर, गाडी 50 किलोमीटर. ऐका उमरजकर, 100 किलोमीटर गाडी चुकीच्या रस्त्याने धावली. मी देव मिळतो, देव भावासाठी येतो याच्यासाठी सांगतोय. ऐका, देवाला न मानणारे डॉक्टर गाडीचा रस्ता चुकले. अचानक पुलावरून पाणी जात होतं, गाडी थांबली. ड्रायव्हरने माफी मागितली, डॉक्टर साहेब माझ्याकडून रस्ता चुकला का, माफ करा, पुढे गाडी जाऊ शकत नाहीये, पुलावरून पाणी जाते. पण काळजी करू नका डॉक्टर साहेब, इथून मधून एक रस्ता जातो, त्या रस्त्याने जर तुम्ही गेलात ना तर हवेपर्यंत पोचाल आणि तिथून एखादी गाडी करून तुम्ही सकाळी पुरस्काराला जाल, 4 वाजेपर्यंत पुरस्काराला पोचाल. ऐका 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 ऐका, डॉक्टरांना पुरस्कार पाहिजे होता. धो पाऊस पडतोय. गाडीतून खाली उतरले. चित्र डोळ्यासमोर आणा. पाहतायत रात्रीची वेळ आहे, कोण बाईकवाला येणार आहे, मोठी गाडी तर मधल्या रस्त्याने जाणार नाही. ड्रायव्हर म्हणतोय, खाली उतरा डॉक्टर साहेब, कोणतरी तुमच्या ओळखीचं, तुम्ही खूप कमवलंय हो, कोणतरी तुमच्या ओळखीचं भेटल आणि 2 व्हीलरवर बसून तुम्ही मधल्या रस्त्याने हवेपर्यंत जा. डॉक्टर साहेब खाली उतरले. पाहतायत का कोणी बाईकवाला? एक बाईकवाला आला. डॉक्टरांका तो पाहत होता. आपण डॉक्टर नेतू मांडके? हा, या देहाला डॉक्टर नेतू मांडकेच म्हणतात. कसं काय ओळखलंस रे बाबा? आठवलं का डॉक्टर साहेब, तुम्ही माझ्या वडिलांच्या हृदयावर सर्जरी केली होती, आज तुमच्यामुळे माझे वडील जिवंत आहेत. ओ डॉक्टर साहेब बोला ना, काय सेवा करू? काय रे बाबा, रस्ता चुकलोय, मधल्या रस्त्याने मला हवेपर्यंत सोडशील का? नाही डॉक्टर साहेब, बसा ना मागं, पाऊस धो पडतोय, अंग सगळं भिजलंय. निघाली गाडी जंगलाच्या रस्त्याने, हवेकडे जायला गाडी निघाली, हवेकडे जायला गाडी निघाली. कधी टायर घसरायचा, तरी त्या अंधारामध्ये विजा चमकतायत, धो पाऊस पडतोय. अरे, पावसाळ्याचे दिवस नसताना पाऊस आला होता. अचानक वातावरण बदललं होतं, कदाचित नियतीला तो पुरस्कार मान्य नव्हता. आणि जंगलाच्या मध्यभागी आल्यावर अचानक गाडीचा मागला टायर घसरला. धपक्याने डॉक्टर साहेब खाली पडले. डोकं दगडावर पडलं, रक्त येतंय डोक्यामधून, डोळ्यातून पाणी आलं.
अरे विमानात बसलो, विमान बंद पडलं, गाडीत बसलो, गाडीचा रस्ता चुकला, बाईकवर बसलो, पडलो, अरे जीव जाईल ना याच्यात, नकोय मला असला पुरस्कार. त्या बाईकवाल्याला सांगितलं जा तू, मला पुरस्कार नकोय. समोर एक झोपडी दिसती, त्या झोपडीत मी आजची रात्र काढणार, मला माझा जीव गमवायचा नाही आणि मी सकाळी माझ्या घरी जाईल. तो बाईकवाला निघून गेला. एकटे डॉक्टर साहेब त्या झोपडीच्या पर्यंत आले. एकुलती एक झोपडी होती महाराज. ऐका, जंगलातली झोपडी. झोपडीच्या दरवाजाच्या फटीतून आत पाहिलं. आतमध्ये एक विधवा स्त्री, आपलं 5 वर्षाचं पोरग तिने पाळण्यामध्ये ठेवलं होतं. एका हाताने पाळण्याची दोरी हलवते आणि दुसऱ्या हाताने मोठमोठ्याने देवीला हाका मारते. महालक्ष्मी ए जगदंबा ये ना ये ना. भेटेल त्याला म्हणायचे, मंदिरात जाऊ नका, देवपूजा करू नका. असे देवाला न मानणारे डॉक्टर आता जिथं देवपूजा चालली आहे रात्रीच्या 2 वाजता, कोणतरी देवीला हाका मारतय, तिथं जातील का? जातील का? महिला मंडळ जातील का? नाही. मागं वळाले पण परत विजा चमकताय ढगांचं कडकडाट. काही हो, आजची रात्र इथं काढू. दरवाजा उघडला. कोण? डॉक्टरांनी आपलं नाव सांगितलं नाही. ही गोष्ट लक्षात ठेवा. झालं 2 मिनिटं राहिलेत माझे. डॉक्टरांनी आपलं नाव सांगितलं नाही. माय, रस्ता चुकलोय ग, आजची रात्र इथं राहायला मिळेल, पाऊस धो धो पडतोय. त्या विधवा स्त्रीने सांगितलं, साहेब तुम्ही कोण आहे मला माहीत नाही, पण मी एक विधवा स्त्री, एका अनोळखी पुरुषाला माझ्या घरात रात्रीचं कसं घेऊ? सांगा ना हो तुम्ही, सांगा सांगा सांगा, तुम्ही सांगा. पण मी एवढी निर्दयी नाही. काय झालंय आज, पण वातावरण बदललंय, धो धो मुसळधार पाऊस येतोय. या वातावरणात बाहेर गेला तर जीव गमवल कुणाचा. मी एवढी निर्दयी नाही, कुणाचा जीव घालवेल. या सात्विक दिसताय, सुटापुटातलं दिसताय, डोक्यातून रक्त येतंय, घरामध्ये या, एका कोपऱ्यामध्ये बसा आणि सकाळी उठून निघून जा. तुमचं नाव मला सांगू नका, कारण परिचयातून परिचय वाढतो आणि मला कुणाशी परिचय वाढवायचा नाही. आतमध्ये गेले, कोपऱ्यामध्ये बसले. परत ती स्त्री गेली. 5 वर्षाचं पोरगं आपलं दोरीने हलवायला लागले आणि परत देवीला हाका मारायला लागले. महालक्ष्मी ए जगदंबा ये ना. तेवढ्यात तिचं 5 वर्षाचं पोरगं रडायला लागलं. पोरगं रडायला लागल्यावर आता डॉक्टरांना रावलं नाही. नेहमीचा स्वभाव भेटेल त्याला सांगायचं, देव नाही या जगात, कोणती देवी नाही. ए माय, कोणत्या देवाला हाक मारतीस? या जगात देव वगैरे काय नाही. पोरगं रडतंय तुझं, त्याला घे. साहेब तुम्ही कोण आहे मला माहित नाही, पण ज्या देवीने जन्माला घातलं, ज्या देवाने कृपा केली, त्याचंच अस्तित्व नाकारताय. नका ओ साहेब असं बोलो. हे जग चाले, हे शरीर जयाचे सत्ते, कोण बोलावे ते हरिवीन. वृक्षाची पान हले ज्याच्या सत्ता. साहेब तुम्ही कोण आहे मला माहीत नाही, पण झाडाचं पान सुद्धा त्याच्या सत्तेशिवाय नाही आलं. आणि काय म्हणताय देव नाही? ए माय, खरंच देवी वगैरे काय नसतं. कोणत्या देवीला हाका मारतीस? कोण येणार नाही तू यासाठी जाऊन. तुझं पोरगं रडतंय, त्याला घे. साहेब मला चांगलं माहिती आहे माझं पोरगं रडतंय, पण माझं पोरगं आत्ताच रडत नाही, असं 24 तास रडतं. आणि माझ्या पोराचं रडणं जर मला कायमचं थांबवायचं असेल तर मला माझ्या देवीलाच हाक मारली पाहिजे, माझ्या देवीचीच आराधना केली पाहिजे, तिलाच आळवलं पाहिजे. म्हणजे साहेब ऐका, तुम्ही कोण आहे मला माहीत नाही, पण माझं लग्न झालं. माझी कथा ऐका. माझं लग्न झालं, सुखाचा संसार होता, लवकर पोरगं होत नव्हतं. लग्न झाल्यावर 13 वर्षांनी पोरगं झालं. पोरगं लाडाचं होतं, पण पोरगं जन्माला आलं आणि 2 वर्षांनी त्याचा बाप वारला. हो, त्याचा लवकर बाप वारला. पण मी ठरवलं पोरासाठी जगायचंय, पण पोरगं सारखं आजारी पडतंय म्हणून मी दवाखान्यामध्ये नेलं. ऐका साहेब, तुम्ही कोण आहे मला माहित नाही, पण माझी कथा ऐका. माझं पोरगं आजारी पडतंय म्हणून मी दवाखान्यामध्ये नेलेलं. त्या डॉक्टरांनी सांगितलं, ए माय, तुझं पोरगं जगणार नाही, तुझ्या पोराच्या हृदयाला लय मोठं होले, तुझं पोरगं काय दिवसाचं सोबतीये, नको पैसा घालू, नको नको नको. मी सांगितलं साहेब, उशिरा पोरगं झालं, पोरगं जन्माला आलं, माझा मालक गेला.
आता या पोराच्या आधाराने जगते. ओ डॉक्टर साहेब, त्या ऐका साहेब, तुम्ही कोण आहे मला माहित नाही, पण मी त्या डॉक्टरांना म्हणाले, साहेब, ओ डॉक्टर साहेब, मला केला माझ्या लेकराला वाचवण्यासाठी जगातला कोणताही पर्याय असू द्या तो मी करील, पण माझ्या लेकराचं प्राण मी वाचवील. माय म्हणून मी ते कर्तृत्व पार पाडेल. मला फक्त तुम्ही पर्याय सांगा. साहेब, तुम्ही कोण आहे मला माहित नाही. त्या डॉक्टरांनी सांगितलेला पर्याय, त्याच्यासाठी मी माझ्या देवीला हाका मारते. ए माय, काय पर्याय सांगितला? ते डॉक्टर म्हणले, साहेब, कोणतरी मुंबईला डॉक्टर नीतू मांडके म्हणून आहे, एकच पर्याय आहे. तुझं पोरग जर तू त्यांच्याकडे नेलंस तर तुझं पोरग वाचल बरं का. तेवढं कर, मुंबईला पोरग घेऊन जा, तुझं पोरग वाचल. साहेब, त्या डॉक्टरांनी सांगितलेला पर्याय, डॉक्टर नीतू मांडके माझ्या पोराचं प्राण वाचवणार आहेत. पण साहेब, त्या डॉक्टर नीतू मांडक्यांची लय फी आहे, मी मुंबईला जाऊ शकत नाही आणि त्यांची फी देऊ शकत नाही. पण मला विश्वास आहे, ज्या देवाने, ज्या देवीने आम्हाला जन्माला घातलंय ना, त्या देवीला सगळ्यांची काळजी असते. जरी मी त्या डॉक्टर नीतू मांडकेंना भेटू शकत नसले, त्यांची फी देऊ शकत नसले, तरी मला माझ्या देवीवर विश्वास आहे. एक ना एक दिवस माझी देवी, कोण तो डॉक्टर नीतू मांडके, त्यांची माझी भेट घालून देईल, त्यांची माझी भेट घालून देईल, त्यांची माझी भेट घालून देईल. साहेब, तुम्ही कोण आहे मला माहित नाही, पण मी याच्यासाठी माझ्या देवीला हाका मारते, त्या डॉक्टर नीतू मांडकेची भेट माझी देवी मला घालून देणार आहे. सरसराच अंगावर काटा आला. आत्ता कळालं, उन्हाळ्याचे दिवस नसता, पावसाळ्याचे दिवस नसताना पाऊस का आला, विमान बंद का पडलं, गाडीचा रस्ता का चुकला, मी या झोपडीपर्यंत का आलो. अरे मी इथं आलो नाही, मला इथं आणणारी हिची देवी आहे, हिची देवी आहे, हिची देवी आहे. ऐक माय, कशासाठी देवीला हाका मारते? साहेब, त्या डॉक्टर नीतू मांडकेंना भेटायचे. ऐक, ए माय ऐक, ज्याच्याकडे गाडी आहे, बंगला आहे, पैसा आहे, त्यांचं काम जर डॉक्टर नीतू मांडकेकडे असेल तर असे पैशावाली लोक डॉक्टर नीतू मांडकेला भेटायला मुंबईला येतात. पण एखाद्याची देवीवर श्रद्धा असेल, देवावर श्रद्धा असेल, आणि त्या भक्ताचं काम जर डॉक्टर नीतू मांडके असेल, तर त्या भक्ताच्या भावाची ताकद, तो त्या भक्ताच्या भावासाठी डॉक्टर नीतू मांडकेला, देवाला न मानणाऱ्या डॉक्टर नीतू मांडकेला त्या भक्ताच्या झोपडीपर्यंत आणतो, त्या भक्ताच्या झोपडीपर्यंत आणतो, त्या भक्ताच्या झोपडीपर्यंत आणतो. ए माय, देवीला मानत नव्हतो, पण मला इथं आणणारी तुझी देवी आहे. या जगात देव आहे ती भावनेने मिळते. भावे विन देव न कळेनी संदेह, गुरु विना अनुभव कैसा कळे.